सिंधुदुर्ग जिले में पिछले 2 दिनों से लगातार हो रही बेमौसम बारिश ने किसानों की मुश्किलें बढ़ा दी है। इस तेज बारिश के कारण खेतों में खड़ी धान की फसल पानी में डूब गई, जबकि कटाई के बाद सुखाने के लिए रखे गए धान के ढेर भी पूरी तरह भीग गए। वर्तमान में जिले में लगभग 30 से 40% धान की कटाई ही हो पाई है, लेकिन अगर बारिश का सिलसिला इसी तरह जारी रहा तो फसल का बड़ा हिस्सा नष्ट होने की आशंका है, ऐसा पीड़ित किसानों का कहना है। भात सर्व पाण्याखाली गेलेली आहे। अजून तसे पाहिले तर लोकांची 30% कापणी झालेली आहे। अजून 70% कापणी व्हायची आहे आणि सर्व शेती आता पाण्याखाली आहे आणि दिवाळीत परत पाऊस चालू झाल्यामुळे शेतकऱ्याची कामं वाढत चालली। आता सर्व भात जमिनीखाली आहे, पाण्याखाली आहे। तरी अजून किती जे भात आहे ती कापणी किती पूर्ण झाली असेल तुमच्या मते? 30% कापणी पुरी झाली आहे, अजून 70% लोकांचे बाकी आहेत। भात पडलाय का? पडलंय। मग याबाबत आता पाऊस अजून काही अजून पाऊस नाही म्हटलं तरी लागेल शक्यता आहे। मग आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे। तरी या सरकारने भात शेतीत नुकसान झाले त्यावर जरा पाहणी करावी।